हॅलो फ्रेंड्स, मी मानसी आणि ही सर्वांची लकी परी. तर आज आहे 21 जून आणि काय आहे परी आज? काय आहे? मॉलमध्ये जायचं. परीला फक्त एवढंच माहिती आहे की मॉलमध्ये जायचं आहे, पण आज आहे 21 जून म्हणजेच आहे फादर्स डे आणि आम्ही आता जातोय एक्सप्रिया मॉलमध्ये. तिथे आमची परी मस्त मज्जा करणार आहे. खरं तर आहे फादर्स डे, पण करणार मज्जा परी आहे आणि त्याच्यानंतर मस्त डिनरला जाणार आहोत. तर चला, आजचा डे आम्ही कसं स्पेंड करतो ते तुम्हाला आता पुढे व्लॉगमध्ये दाखवतोच, तर व्लॉग पुढे कंटिन्यू बघत राहा. आणि इथे आहेत आमचे फादर रेडी. ओ फादर, आज फादर्स डे माहिती का? पप्पांना डेट माहिती नसते, फक्त स्टेटस बघितल्यावर कळतं रे आज फादर्स डे म्हणून. चला, तर आता पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. नाही परी, तू जा जा. बाय परी, भेटू मॉलमध्ये. बाय परी. परी आता मूडमध्ये नाही आहे बाबा. तर फ्रेंड्स, आम्ही आलो होतो एक्सप्रिया मॉलच्या बार्बक्यू नेशनमध्ये. खरं तर आम्हाला इथे खूप महिन्यांपासून यायचं होतं, पण यायला काय आम्हाला मुहूर्त सापडत नव्हता. कारण म्हटलं की गरमीत जावं तर खायला फार जमणार नाही आणि यावर्षी तर मार्चपासून प्रचंड गरमी होती. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं थोडं पावसाळा चालू होऊ दे तर मग जाऊया. तर आम्ही फादर्स डेच्या दिवशी इथे बार्बक्यू नेशनमध्ये आलो आणि आल्या आल्या सगळ्यात पहिले मी बघितलं की तिथे काय काय मेन्यू ठेवले होते. तर तिथे खूप प्रकारचे सलाड्स होते, त्याच्यानंतर स्वीट डिशमध्ये पेस्ट्रीज होते, चॉकलेट्स होते, असे खूप सारे वेगवेगळे स्वीट डिशेस ठेवले होते. आमच्या परीबाईने तर आल्या आल्या तिथे चॉकलेटवरती ताव मारलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आली पाणीपुरी. या पाणीपुरीची जी पुरी होती ना, ती वेगळ्या फ्लेवरची होती आणि त्यामुळे ती आम्हाला प्रचंड आवडली. आणि आता इथे आमच्या स्टार्टरला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिले आम्हाला त्यांनी व्हेज आणून दिलं होतं आणि व्हेजमध्ये होतं पनीर, मशरूम, पायनॅपल आणि अजून एक काहीतरी होतं, त्याचं आता नाव मला आठवत नाही आहे. पण हां, असे वेगवेगळे स्टिक्स ते आणून ठेवत होते. त्यानंतर इथे आम्हाला हे पोटॅटो चाप या पोटॅटो मसाला काहीतरी आणून दिलं होतं, पण ते पण मस्त टेस्टी होतं. आणि आता इथे आमच्या नॉनव्हेजला सुरुवात झालेली आहे. तर तिथे वेगवेगळे स्टिक्स ते आणून ठेवत होते. चिकन होतं, मटन कबाब होते, प्रॉन्स होते, परत अजून फिशचं एक काहीतरी होतं. असे वेगवेगळे स्टिक्स होते, ज्याला जे हवं ते तो आपण खाऊ शकत होतो. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तो खूपच आवडलं. आणि आमची परीबाई फारसं कुठे रेस्टॉरंटमध्ये खात नाही, पण या रेस्टॉरंटमध्ये तिने मस्त एन्जॉय केलं फूड. टेस्टी आहे. हे आहे चिकन. तर इथे फादर्स डेचं आहे. पप्पा बघा, त्यांचं फेवरेट फिश, चिकन आणि अजून काय काय एन्जॉय करतायत मस्तपैकी. हे बघा, चिकन. हे परी, झालं तुझं चिकन खाऊन? झालं? अजून लॉलीपॉप खायचं ना? नको, उद्या भेटते. बघ, भरपूर चिकन खाल्लं ना, नंतर आईस्क्रीम पण मिळणार आहे. वा, हा का परी? त्यानंतर इथे आली शेवपुरी. खरं तर या शेवपुरीची पुरी जी होती ती वेगळीच होती, म्हणजे डाएटसाठी अशी खूप मस्त अशी होती. आणि त्यातल्या चटण्यांचा जो फ्लेवर होता तो एकच नंबर होता. त्याच्यामुळे आम्हाला खूपच आवडली शेवपुरी. हां हां हां, आवडलं तुला खूप? ओ मॅडम, आवडलं तुला खूप? अरे वा. परी, किती सारे केक्स. वाव.
वाला उचल. अरे ते हे आहे ना. हा मग उचल. थोडंसं उचल. थोडंसं म्हणजे एवढं एवढंसं नाही ग. खा खा खा. वा वा वा. हे या भाई. उचल परी. आणि माऊला असं दाखव असं करून. इकडे बघ. ओके खा. अगं अख्खा पीस लाव. तर स्टार्टरमधून एक छोटासा ब्रेक म्हणून मी इथे काही स्वीट डिशेस आणले होते आणि इथली ही शेवपुरी आम्ही तर ती 3 ते 4 वेळा ऑर्डर करून खाल्ली, कारण आम्हाला ती प्रचंड आवडली होती. त्याच्यानंतर स्वीट डिशमध्ये मी घेतलं होते 2 प्रकारचे पेस्ट्रीज, परत केकचे मिनी बॉल्स होते, चॉकलेट्स होते आणि त्यानंतर कुल्फी होती, फालुदा होते, असे बरेच काय काय व्हरायटी तिथे त्यांनी ठेवल्या होत्या. व्हिडिओच्या स्टार्टमध्ये तसं मी तुम्हाला दाखवलंच होतं की तिथे कुठले कुठले प्रकारचे स्वीट डिशेस होते ते. तर इथे आला मेन कोर्समध्ये सुद्धा खूप प्रकारचे व्हरायटीज होते. खरं तर तिथे व्हेज आणि नॉनव्हेज असे 2 काउंटर होते. ज्यांना व्हेज पाहिजे ते व्हेज खाऊ शकत होते, ज्यांना नॉनव्हेज पाहिजे ते नॉनव्हेज. तर काय झालं त्या दिवशी ना, मी या भाज्यांची नावं रेकॉर्ड करायची विसरली. त्याच्यामुळे मला खरं तर नाही माहिती हे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते, पण ज्या पण होत्या त्या खूप यम्मी दिसत होत्या. आणि चायनीजमध्ये तिथे नूडल्स पण होते. आणि इथे स्वीट काउंटर एक वेगळा होता, तर त्याच्यामध्ये होती शेवयांची खीर, गुलाबजाम, परत शिरा. आणि तिथे एक आईस्क्रीम काउंटर होतं, तिथे 4 फ्लेवरचे आईस्क्रीम्स होते आणि कुल्फीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज होत्या. पटकन बाजूला हो. चला मोठी बेल. ए चॉकलेट टाकू बरी. चॉकलेट टाकू. ते पुन्हा आपण भेटूया परवा परत यायचं मॉलमध्ये. बरं खा खा आईस्क्रीम खा. लॉटरी लागली. तिच्या मम्माची. लॉटरी लागली तुला. हा कुरिअरने पोतं आलं पैशाचं. हे परी, आज फादर्स डे आहे ना, म्हणून मम्मा घेऊन आली तुला. तर इथे आता दीदी बनवते फालुदा. इज्जतचा नाही, आईस्क्रीमचा. रबडी फालुदा बनवते. हे टाकायचं आपल्या भाषेतल्या शेवया. शेवयाचे द्या. त्यानंतर हा सब्जा. हे काय? रबडी. आता रबडी. परी नको थांब. अहो परी थांब ना. आता त्याच्यावरती टाकायचं चॉकलेट. देन व्हाईट चॉकलेट. रेडी. तर
तर आता इथे दीदीने बनवलेली फालुदा विथ आईस्क्रीम मी इथे ट्राय करते. खरंच खूप यम लागली होती. आणि स्टार्टिंगला आम्हाला काही स्टार्टर यायचे राहिले होते तर त्यांनी आम्हाला सर्व केलं पुन्हा. तर हे होते चिकन पॉपकॉर्न. हे मी कधी KFCमध्ये खाल्लं नव्हतं पण इथे पहिल्यांदा खाल्लं तर मला खूपच आवडलं. त्यानंतर इथे आले होते कॉर्न चाट आणि पुन्हा एकदा शेवपुरी. हॅलो. कसं आहे? आवडलं तुला? सगळं आवडलं मला. सगळं आवडलं तुला? वॉटरमेलन, चिकन सगळं आवडलं. केक, मशरूम नाही अजून त्यांना बाकी नाही खाल्लं. मला अजिबात नाही आवडलं. एकदा मी ते खाऊन बघितलं होतं. लई टेस्टी लागत होतं. बाय बाय. आता डिनरचा एंड काहीतरी स्वीट थंड खावं यासाठी मी घेतली होती कुल्फी. एन्जॉय. मज्जा आली. एन्जॉय. मजा आली. कसं होतं जेवण? अहो बाय. फादर. अरे 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 बाय. ओ बाय करा. फादर बाय करा. तर चला इथे सगळ्यांचा मस्त असा पेटोबा करून झालेला आहे. आमचा फादर्स डे सेलिब्रेट झालेला आहे. आता आपण डिरेक्टली घरी भेटूया. आली का परी? मज्जा आली. पण तू का मजा केली? आज बाबांनी मजा करायला पाहिजे होती ना. आज फादर्स डे आहे ना. मी पण मग तू का मजा केली? चल पुढे. बटन लाव थोडं. छान वाटते मला. काय वाटतंय? बटन छान वाटते. बटन छान वाटते. तुझे कपडे दे ना ग मला. मावलं नाही दे ना. हे छोट्या मुलांसाठी असतात. तू काही छोटी राहिली आहे का आता? एवढी मोठी घोडी झाली ना आता. तू पण एवढी मोठी घोडी झाली आहे. आणि तुमचं पोट किती वजन भरलंय. तुझं height किती वजन भरलंय. अगं ए तू का बाबांच्या पोटावरती जातेस सारखी? तुझ्या काय जातंय? त्यांचं पोट वाढलंय ना. वाढू दे ना. अरे वाढू दे पण तुझं यांचं पण थोडं वाढलंय. थोडं जरा मग चल पुढे. तर फ्रेंड्स आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त असा पेटुबा करून झालेला आहे आणि फादर्स डे सेलिब्रेट झालेला आहे. हो ना परी? हो. मज्जा आली ना खूप. परीने खूप सारा कोकोवरती ताव मारलेला आहे. भरपूर सारे पेस्ट्री आणि आईस्क्रीम परत चिकन खूप खाऊन झालंय आणि मॅडमचा आता टम्मी फुललंय. हो ना. हो. तर चला आज आम्ही गेलो होतो एक्सपिरिया मॉलच्या बार्बिक्यू नेशनमध्ये. तर आम्हाला तरी खूप मजा आली आणि त्यांची सर्विस पण खरंच खूप छान होती. क्विक होतं आणि फूडची क्वालिटी म्हणजे टेस्ट पण खूप छान होती. तर आम्हाला खूप आवडलं. तर चला आता नेक्स्ट टाइम पुन्हा कधी परत तिकडे जायला काही हरकत नाहीये खरं तर. तर उद्यापासून तिच्या मम्माचं डाएट चालू होत आहे त्याच्यामुळे आज आम्ही मस्त खाऊन घेतलेलं आहे. तर चला तुम्हाला आजची बरं बरं बोल 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 बोल. मम्माला जंपिंग पण खेळायला नाही. अरे देवा. आम्ही गेलो आणि परीला तिथे प्ले झोनमध्ये खेळायचं होतं पण तिथे आजी आजोबांना बसायला काही जागा नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता डिरेक्टली आपण खायलाच जाऊया. आणि बरं झालं आम्ही लवकर खायला गेलो होते कारण नंतर आम्ही बघितलं की खूप सारे जण वेटिंगवरती होते. त्याच्यामुळे फायदाच झाला परी. तुला खेळायला नाही मिळालं आणि आपण खायला गेलो होते. भरपूर सारं मस्त मस्त खाल्लं तसंही. हो ना. पण बिचाऱ्या परीला खेळायचं होतं मॉलमध्ये पण ते काही खेळायला तिला मिळालं नाही. जम्पिंग करायला मिळालं नाही. हो ना परी. मग बाकी काय बोलायचंय तुला? बस एवढंच बोलायचंय. तर सगळ्यांना जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मुवमेंट विथ मानसी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 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 आज आहे 21 जून. आय नो हा व्लॉग नंतर अपलोड होणार आहे पण तरीसुद्धा जे फादर्स आहेत त्यांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि तर चला असेच आपण नवनवीन ब्लॉग्स घेऊन पुन्हा भेटूया मुमेंट विथ मानसी या चॅनलमध्ये. आणि आता झाली आहे झोपायची वेळ. सो गुड नाईट, बाय बाय अँड टेक केअर. बाय.